श्री सप्तशृंग निवासिनी देवी मंदिर उद्या राहणार बंद। अतिवृष्टी व ढगफुटी तसेच घाट मार्गावर दरड पडण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी श्री सप्तशृंगी माता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार। भाविकांना सहकार्याचे आवाहन। नाशिक जिल्ह्यातील भारतीय हवामान विभागाने अति मुसळधार पाऊस तसेच काही भागात ढगफुटी सदृश तसेच दरड पडण्याची संभाव्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली असून या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत। तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनीही नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन केले। प्रशासनाने श्री क्षेत्र सप्तशृंगगड परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन श्री सप्तशृंगी माता मंदिर बंद ठेवण्याची सूचना केली आहे। सदर परिस्थितीचा विचार करून श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे सर्व भाविकांना कळविण्यात येते की दिनांक 7 जुलै 2026 रोजी श्री सप्तशृंगी माता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहील। हा निर्णय भाविक व नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेला असून सर्वांनी प्रशासनास व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टला सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे। सर्व भाविकांनी उद्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे येण्याचे टाळावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। तसेच जिल्हा प्रशासन व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांच्याकडून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे अशी सूचना अध्यक्ष श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगगड धर्मदाय सह आयुक्त 1 नाशिक माननीय तहसीलदार तथा विश्वस्त श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगगड यांनी केले आहे। गिरणा न्यूज नेटवर्क साठी संपादक गणेश पवार कडवण। रोपचा उपयोग कसा होतो? जेव्हा एखादा कोणी व्यक्ती लांब असेल, आपण 2-4 लोक अडकले असतात, तर त्या रोपला धरून एका बाजूने असे किनाऱ्यापर्यंत येतात, त्यासाठी रोप चालवतात। आपला प्रशिक्षण त्यामध्ये झालेलं आहे। त्यानंतर हा एक रोप आहे, आपण आपल्याला कामासाठी हे सक्षम आहे।